हां, आपण नमस्कार. आता आपण ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन आणि ट्रेसेबिलिटी या संदर्भात आपण चर्चा केली. तर त्या संदर्भात काय डिस्कशन पॉइंट असतील किंवा काय क्वेरीज असतील तर आपण इथे डिस्कस करू शकतो. तसेच ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ह्याच्या मार्फत आपण संवर्धन ॲज अ ग्रुप आपण काय करू शकतो, ज्याच्यामुळं शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही त्याचा फायदा होईल. याच्याबद्दल आपण चर्चा करण्यास काय हरकत नाही असं मला वाटतं. हॅलो. हा, मी आता प्रश्नांसाठी ओपन करतो फ्लोअर. कोणाला प्रश्न असतील तर प्रत्येकाने आपला तेवढ्यापुरता मायक्रोफोन एनेबल करा, प्रश्न विचारा आणि मग नंतर मायक्रोफोन म्यूट करा. हा, विचारू शकता ना. हा, बोला जयंत. हा, आता आपण जे महत्वाची माहिती दिलीत हे सगळे झाले इन प्रोसेस चेक, हे बरोबर आहे. इन प्रोसेस. पण हा, इन प्रोसेस म्हणजे चालू असताना जे काय केलं जातं सगळं चेकिंग ते ओके. माणूस म्हणून मार्केट हे हा शब्द जर का बघायचा असेल, समजून घ्यायचा असेल तर त्या प्रॉडक्ट मध्ये काही ट्रेसेस ऑफ केमिकल्स, ट्रेसेस ऑफ फर्टिलायझर्स, अशा काही तुमच्या काही फायनल टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन त्याला असतं फायनल प्रॉडक्ट. व्हेरी गुड. ज्यावेळेला आपण सेंद्रिय प्रमाणित, आता कसं होतं की प्रमाणित प्रॉडक्ट ज्यावेळेला विक्रीसाठी बाहेर पडतो त्यावेळेला प्रॉपर त्याच्या टेस्टिंग केलेले असतात. तसेच त्याचे टेस्ट रिपोर्ट पण अवेलेबल असतात. आणि जर कस्टमरनं ते डिमांड केलं तर ते प्रोव्हाइड पण करणं बंधनकारक प्रोड्युसरला तसंच सर्टिफिकेशन बॉडीला असतं. नसेल तर ग्राहक हा आपेडाकडे याची तक्रार करू शकतो. आता काय होतं की ज्यावेळेला मी माझं 10 टन राईस, ऑर्गॅनिक राईस ज्यावेळेला विकायला काढतो तर त्याचं एक ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट मला सर्टिफिकेशन बॉडीकडून इश्यू करून घ्यावं लागतं. सर्टिफिकेशन बॉडीमधलं इन्स्पेक्टर हा तो त्या स्टॉकचं इव्हॅल्युएट करतो, त्याचं सॅम्पलिंग केलं जातं आणि ज्या वेळेला त्याचं संपूर्ण समाधान होतं त्यावेळेला ते ट्रान्झॅक्शन सर्टिफिकेट त्या प्रोड्युसरला किंवा त्या विक्रेत्याला सँक्शन केलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त विक्रेत्याला किंवा प्रोड्युसरला त्याच्यापेक्षा जास्त विक्री करता येत नाही. आणि ज्या वेळेला ॲज अ कस्टमर तुम्ही जसं विचारलं किंवा तसे काही टेस्टिंग हे आहेत का त्याच्यावरती, त्या प्रॉडक्टवरती तसंच टेस्टिंगचं हे नसतंय. पण ते कुठल्या स्टँडर्डच्या खाली ते सर्टिफाय केलं गेलं किंवा ऑडिट केलं गेलं ते मात्र त्याच्यावरती मेन्शन करावं लागतं. म्हणजे NPOP असेल तर त्याचा स्कोप सर्टिफिकेट असतो. तो स्कोप सर्टिफिकेट तुम्हाला ट्रेसनेट वरती अवेलेबल मिळतो. म्हणजे कुणी तो चेक करू शकतो. तो प्रोड्युसरचं युनिशनवर स्कोप सर्टिफिकेट वरती त्याच्यानुसार तो चेक करू शकतो. म्हणजे याचाच अर्थ असा की हे जे सर्टिफिकेशन घेणारी जी कंपनी आहे ती स्टँडर्डाइज जी मोठी रजिस्टर्ड कंपनी असेल तरच हे प्रॉडक्ट आपण विश्वासाने घेऊ शकतो. व्हेरी गुड. कारण काय, बऱ्याचशा ठिकाणी प्रदर्शनांमध्ये म्हणा किंवा मेळ्यामध्ये म्हणा किंवा असे काही ग्रुप जे असतात तिथे कुठेतरी स्टॉल लावलेला असतो ऑर्गॅनिक म्हणून, आणि लोक ते, आणि नॉर्मली ऑर्गॅनिक म्हटलं की त्याची किंमत जवळजवळ दुप्पट असते. तर एक स्टँडर्ड त्याचं झालंय की किंमत जास्त असतं ते ऑर्गॅनिक. पण सर्वसामान्य चिकित्सक माणसाला जर का शंका आली की अरे हे ऑर्गॅनिक आहे की नाही, तर त्याचं समाधान होण्याचं एकच पर्याय म्हणजे तो स्टँडर्ड कंपनीचा माल घेणं, हेच त्यातलं एकमेव मला वाटतं त्याच्यातलं
पर्याय हा आहे. बरोबर. आता याच्याबद्दल थोडंसं आणखी हे केलं तर ज्या वेळेला हे अक्रेडिशन बॉडी जे आहेत, अक्रेडिशन बॉडीचं कंट्रोल या सर्टिफिकेशन बॉडीवरती असतो. बरोबर. आणि अक्रेडिशन बॉडी यांचं IS65 इंटरनॅशनल स्टँडर्डायझेशन 65च्या अनुषंगानं थर्ड पार्टी ऑडिटसाठी ज्या स्टँडर्ड घालून दिलेलं आहे त्याच्या अनुषंगानंच हेच ऑडिट केलं जातं. आणि जर ते IS65च्या नॉर्म्स ती कंपनी किंवा ती सर्टिफिकेशन बॉडी व्हायोलेट करत असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन हे अक्रेडिशन बॉडी जी आहे, नॅशनल अक्रेडिशन बॉडी, ते रद्द करू शकते. त्याच्यामुळं जेवढ्या आता 27 आपल्या भारतात कार्यरत आहेत हे यांचं पिरियॉडिक ऑडिट हे होतच. नाही, मला त्यांच्या ऑडिट बद्दल अजिबात शंका नाहीये किंवा त्यांनी सर्टिफिकेट नंतर तयार झालेल्या बद्दल शंका नाही. जे उठसूट जे लोक ऑर्गॅनिक म्हणून विकत बसतात त्यांना त्यांच्याबद्दल मनात जी शंका येते ती पूर्ण होत नाही असं मला म्हणायचं. बरोबर की फक्त मिअरली सेइंग की माझं ऑर्गॅनिक आहे दॅट डझंट मेक एनी सेन्स. जर ज्या वेळेला सर्टिफाईड ऑर्गॅनिक जर असेल तर त्याच्या पाठीमागं ही सगळे आपण जे डिस्कस केली ती प्रोसेस फॉलो करावीच लागते. बरोबर. आणि ते जर फॉलो होत नसेल तर ओव्हर ए पिरियड ऑडिट इन्स्पेक्शन ऑडिट झालं आणि त्याच्यानंतर काही गोष्टी व्हायलेट होत असतील तर सर्टिफिकेशन बॉडी ते इश्यू केलेलं सर्टिफिकेट होल्ड किंवा कॅन्सल करू शकते. बरोबर. कारण काय फार्मास्युटिकल आता हे सगळे नियम जे आहेत ना हे फार्मास्युटिकलचे आपण लावतो. जसं फार्मास्युटिकलचं ऑडिट करतात इन प्रोसेस आणि नंतर फायनल. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ते फायनल प्रॉडक्ट असतं त्याचं अनालिसिस तुम्ही नंतर पण करून प्रूव्ह करू शकता की हे प्रॉडक्ट कसं आहे ते बरोबर आहे. व्हेरी गुड. तसं एक आपण त्याला म्हणून हा कच्चा दुवा असतो की तयार झालेल्या मालामध्ये इतकं तुम्ही ते टेस्ट करून सांगू शकत नाही की हे ऑर्गॅनिक आहे की नाही. तर म्हणून विश्वासाचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा आहे. नाही, आता ज्या वेळेला आपण ऑर्गॅनिक हे म्हणतो ना तर कसं होतं बघा, ज्या वेळेला फार्म आणि प्रॉडक्ट ह्या दोन गोष्टी फार्म सर्टिफाय केलं जातं त्यावेळेला प्रॉडक्ट नाही तर तो अख्खाच्या अख्खा फार्म असतो आणि तो प्रोसेसमध्ये असतो सर्टिफिकेशनच्या. बरोबर. अगदी बरोबर. त्याच्यातून जे काही प्रोडक्शन येत असेल ते सर्टिफाईड ऑर्गॅनिक असतं. सर्टिफाईड ऑर्गॅनिक राईस असेल, सर्टिफाईड ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी असतील. पण ज्या वेळेला पर्टिक्युलर प्रॉडक्ट हे सर्टिफाय केलं जातं तर त्या प्रॉडक्टच्या वेळेला आता त्याचे निकष कसे आहेत बघा. तुम्हाला त्या प्रॉडक्टची रेसिपी, इन्ग्रेडियंट्स याचे पण बॅकट्रॅक करावं लागतं आणि त्याचं ऑडिट होतं. जे इन्ग्रेडियंट असतात त्याचे ऑडिट होतं. जे फायनल प्रॉडक्ट असतं लॉट वाईज त्याचं तुम्हाला हे ठेवावं लागतं. आता समजा केमिकल टेस्टिंग असेल, आता दुर्दैव असं की एक केमिकल अनालिसिस करायचं झालं आता शेतकऱ्याच्या दृष्टीनं ते तर खूपच महाग पडतं. 20,000 रुपये लागतात. शेतकऱ्याला हे शक्य आहे का? शक्य नाही. हे कोण करू शकतं? जे मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांच्यासाठी हे बाय डिफॉल्ट म्हणजे जे प्रॉडक्ट सर्टिफाय करून घेतात ना त्यांच्यासाठी हे शक्य आहे. आणि त्यांच्यासाठी हा कॉम्प्लायन्स असायलाच म्हणजे आहेच. हे कॉम्प्लायन्स जर होत नसेल तर ते प्रॉडक्ट होल्ड केलं जातं किंवा कॉलबॅक हा ऑप्शन असतो. त्यावेळेला ते कॉम्प्लाय होत नाही, सर्टिफाय स्टँडर्डला कॉम्प्लाय होत नाही त्यावेळेला ते पूर्णच्या पूर्ण जे विक्री केलेलं गेलेलं आहे जो स्टॉक मध्ये आहे तो होल्ड करावाच लागतो. पण विक्री केलेलं पण कॉलबॅक करावं लागतं. हॅलो रणजित, मला एक फॉलो ऑन क्वेश्चन होता जयंत जोशींच्या प्रश्नावर होते. प्रत्येक सर्टिफाईड ऑर्गॅनिक असं प्रत्येक प्रॉडक्टला वेगळं सर्टिफिकेशन असतं असं तुम्ही म्हणालात, तर ते जी माहिती आहे ती कस्टमरला ऍक्सेसिबल असते का? की मला सर्टिफाईड ऑर्गॅनिक म्हणून एखादं प्रॉडक्ट मिळालाय तर कॅन आय फॉलो थ्रू की कुठे साईटवर जाऊन की हे एंटर करून नंबर असेल, कोड नंबर असेल तो एंटर करून त्याचा मला व्हेरिफिकेशन मिळू शकतील का? व्हेरी गुड क्वेश्चन सर. व्हेरी गुड क्वेश्चन सर. तर आपण जर अशी आपल्याला शंका येत असेल तर आपण त्याचा स्कोप सर्टिफिकेट मागायचं असतं. स्कोप सर्टिफिकेटमध्ये ते प्रॉडक्ट त्यात ह्याच्या अंडर येतं का आणि त्याची व्हॅलिडिटी पण म्हणजे त्या स्कोपची व्हॅलिडिटी पण चेक करावी लागते. जर ते समजा तो स्कोप पर्टिक्युलर पिरियड साठीच होता किंवा 1 महिन्यासाठी होता किंवा 1 वर्षासाठीचा होता. आता मी माझा एक अनुभव सांगतो.
मी इनोराकडून काही प्रॉडक्ट मी खरेदी केले होते माझ्या फार्मसाठी, आणि दॅट वॉज अ सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट विथ नोका. नोका ही जे सर्टिफिकेशन बॉडी आहे, आता झालं होतं कसं की इनोराकडून मी असं म्हणतो की अनावधानानं ते स्टिकर लावलं गेलं, पण स्कोप सर्टिफिकेटमध्ये तो स्कोप त्या तारखेला इनव्हॅलिड होता. तर ज्या वेळेला मी माझं सर्टिफिकेशन ऑडिटसाठी गेलो त्यावेळेला त्यांनी मला ह्याचं सर्टिफिकेट म्हणजे स्कोप सर्टिफिकेट मागितलं. जो स्प्रेइंग मटेरियल होतं, ऑर्गॅनिक स्प्रेइंग मटेरियल, सर्टिफाईड ऑर्गॅनिक स्प्रेइंग मटेरियलचं त्यांनी स्कोप सर्टिफिकेट मागितलं. ते स्कोप सर्टिफिकेट मी इनोराकडून मागून घेतलं, पण पर्टिक्युलर डेट वेळेला तो स्कोप इनव्हॅलिड होता. त्याच्यामुळं त्यांना इनोराला ते प्रॉडक्ट कॉलबॅक करावं लागलं. हॅलो, आणखी कोणाला काही प्रश्न आहे? नाही, हाच महत्वाचा प्रश्न हाच होता की सर्वसामान्य माणसाला विकत घेताना या सर्टिफिकेशन आपल्याला वापर कसा करता येईल, हाच महत्वाचा प्रश्न होता. डॉक्टरनी विचारलेला प्रश्न अगदी योग्य होता की त्याचं आपल्याला ट्रेस बॅक करता येईल का. तसं सिंगल प्रॉडक्ट घेऊन ट्रेस बॅक करणं कठीण आहे. त्या कंपनीवरती विश्वास ठेवून ते कंपनीचंच प्रॉडक्ट आहे एवढं फक्त बघून आपण प्रॉडक्ट घ्यावं. बरोबर सर. ज्या वेळेला फार्म प्रोडक्शन असतं जे अनप्रोसेस्ड असतं, अनप्रोसेस्ड म्हणजे कसं की म्हणजे पार्टली प्रोसेस्ड असेल, समजा डिहस्किंग केलेला राईस असेल, तर तो कुठल्या शेतामधून पिकवला आणि त्या शेताचं स्कोप्स, त्या शेताच्या सर्टिफिकेशनमध्ये तो स्कोपमध्ये हा राईस हा प्रॉडक्ट आहे का. मी ज्या वेळेला सर्टिफिकेशनला जातो तर मी कुठले प्रोड्यूस घेणार आहे, अंदाजे किती क्षेत्रावरती घेणार आहे, त्याचं उत्पादन, अपेक्षित उत्पादन किती, हे सगळं मला सर्टिफिकेशन बॉडीला इन ॲडव्हान्स सांगावं लागतं. सर्टिफिकेशन बॉडीला पण सांगावं लागतं आणि ट्रेसनेटमध्ये पण, म्हणजे जे अपेडाची जी ऑनलाईन सिस्टीम आहे, जे ग्राहकासाठी मी ग्राहक केंद्रित आहे, त्याच्यामध्ये पण हे मेन्शन करावं लागतं. आणि जर त्या स्कोपमध्ये नसेल तर मला ते प्रॉडक्ट, म्हणजे समजा मी स्कोपमध्ये राईस दिला नाहीये आणि मी राईस विकायला गेलो तर तो ऑर्गॅनिक राईस म्हणून मला विकता येत नाही. आता तुम्ही आम्हाला आज इथे सांगायला आलात, एक संधी घेतो मी की मूळ मुद्द्यात परत मी जातो की ऑर्गॅनिक हे ज्यावेळी तुम्ही डेफिनेशन करता त्याचं टेस्टिंग करताना, तर त्या ऑर्गॅनिक मध्ये खत हा भाग तुम्ही त्याच्यामध्ये घालता का फक्त औषधं हाच विषय फक्त घेता. कारण खत उद्या त्या माणसाने समजा युरिया घातली, जी प्युअर युरिया आहे समजा अॅनालाइज, तर ती तर युरिया घातल्यानंतर किंवा अमोनियम सल्फेट घातल्यानंतर तयार होणारं प्रॉडक्ट हे ऑर्गॅनिक म्हणून धरता की नाही धरत. नाही, आता बघा त्याच्या ज्यावेळेला मी मोठा वादाचा विषय आहे हा, वादाचा विषय. व्हेरी गुड क्वेश्चन. हे पहा, जी गोष्ट ट्रॅक म्हणजे स्टील सोर्स ऑर्गॅनिक असत नाही ते तुम्हाला वापरता येत नाही. म्हणजे समजा सिटी कंपोस्ट घेतलं असेल, सिटी कंपोस्ट घेतलं असेल, ते बाकायदा कंपोस्ट आहे, आपण ऑर्गॅनिक म्हणू शकतो इन लेमन लँग्वेज. पण जर ते ट्रेसबॅक केलं तर त्या कुठल्या भाज्या होत्या, त्या भाज्यामध्ये कुठले केमिकल होते हे आपण ट्रेसबॅक करू शकत नाही, तर ते सिटी कंपोस्ट ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वापरता येत नाही. अरे बापरे. युरिया आणि हे तर खूप लांबचा विषय आहे. सोडून अश्विन जरा पांडे. हॅलो, नंदिता विचारा तुम्ही. विचारायचं कारण असं, एका सोसायटीमध्ये, एक मिनिट, एका सोसायटीमध्ये आपण कंपोस्टिंग करून दिलं, त्यांना युनिट करून दिलं, त्यातनं निघालेलं प्रॉडक्ट आपण आरसीएफ कडनं जे टेस्टिंग करायला दिलं त्यावेळी त्याच्यामध्ये हेवी मेटेरियल्स आली होती, आर्सेनिक आलं होतं, क्रोमियम आलं होतं. तर मी म्हटलं की अरे तुमच्याचकडचं सगळं तुम्ही वेस्ट मला दिलं, तेच आपण कंपोस्ट केलं, तर याच्यातनं हे कसं आलं. तर त्यांच्यातल्या एक ज्या एक्सपर्ट होत्या त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या भाज्या असतात त्या सगळ्या भाज्यांमध्ये हे आर्सेनिक आणि हेवी मेटेरियल ऑलरेडी आलेलं आहे, त्यामुळे त्याचं जर तुम्ही कंपोस्टिंग केलं तरी ते तुम्ही नॅचरली केलं तर तयार झालेलं कंपोस्ट हे ऑर्गॅनिक नाही, ते कंटॅमिनेटेडच आहे.
तर हा मोठा मुद्दा आमच्या मनात आला की अरे असतात. म्हणजे मग ते तर तुम्ही बरोबर आता तो क्लिअर केला की कंपोस्ट सुद्धा करताना कंपोस्टला बरोबर वापरलेलं रॉ हा मटेरियल पहिले इवन टेस्ट करायला पाहिजे. बरोबर. आणि जो फिनिश प्रॉडक्ट आहे तो पण आपल्याला हेवी हा मेटलसाठी आणि याच्यासाठी टेस्ट करावा लागतो. आणि मी काय म्हणतो, करावा लागेल. जे आपल्याला सोर्स पर्यंत ऑर्गॅनिक आपल्याला हे करता येत नाही ते आपल्याला वापरता येत नाही. मॅक्झिमम फार्म ऍज अन इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी हा बेसिक उद्देश आहे याच्यामधला. म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंगचा बरोबर. मुळाच तोच आहे की फार्म ऍज अन इकोसिस्टम डेव्हलप झाली पाहिजे. बाहेरून येणाऱ्या गोष्टीवरती तुमचं कंट्रोल नाही, पण आपल्या फार्मच्या सिस्टीमवरती पण आपलं कंट्रोल असू शकतं. जर समजा एखादी गोष्ट बाहेरून घ्यायची झाली तर ते सर्टिफाईड ऑर्गॅनिक असायला पाहिजे किंवा ट्रेस बॅक टू सोर्स, ते ऑर्गॅनिक आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे. नंदिता, तुम्हाला काय प्रश्न आहे? नाही नाही. ठीक आहे सर, आपण हा विषय घेऊया का? कारण काय होतंय बघा, आम्ही खूप कष्ट ना, आता माझी हे पोटतिडकीनं सर्वांना रिक्वेस्ट आहे की ऑर्गॅनिक ॲज अन ऑर्गॅनिक फार्मर आम्ही खूप मेहनत घेतो, खूप हे करतो, पण ज्या वेळेला मार्केटमध्ये इन कम्पॅरिझन ऑर्गॅनिकचे रेट जास्त असतात, बरोबर का? हॅलो, आता जयंत सर जसे म्हटले की ऑर्गॅनिकचे रेट बाकीच्या याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट हे असतात, पण वास्तविक परिस्थिती अशी आहे की ज्या वेळेला सर्टिफाईड ऑर्गॅनिक हे म्हणून जरी गेलो तर याचा निश मार्केटमध्येच जास्तीत जास्त याला म्हणजे प्रॉडक्टला व्हॅल्यू आहे किंवा डिमांड आहे. ओव्हर कुठल्याही आता भाजी आपण ठेल्यावरती घ्या किंवा मार्केटमध्ये घ्या, कस्टमरला 80 रुपये किलोनं कमीत कमी मिळते आजच्या बाजारभावाप्रमाणे. पण शेतकऱ्याला, ऑर्गॅनिक शेतकऱ्याला तो प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आहे. तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यासाठी आपल्याला काय करता आलं तर शेतकरी पण 80 रुपये किलोनं जर भाजीचं त्याला पैसे मिळत असतील तर तो आनंदाने ऑर्गॅनिक करायला तयार होईल. हा विषय मागे चर्चेला आला होता आणि डेफिनेटली मला वाटतं संवर्धनी यात नक्कीच काहीतरी सहभाग घेऊन करता येईल. आणि बेसिकली हा महत्वाचा मुद्दा ऑथेंटिसिटी होता आणि लोकांना ते कळलं पाहिजे की हे आहे की नाही, कारण बाकी काहीच टेस्ट नाही ना त्याची. बरोबर सर. मग कसं होतंय बघा, ज्या वेळेला हे अनहेल्दी फूड खाऊन आपण आपल्या फॅमिली डॉक्टरला जसं भेटतोय आणि आपले सगळे हे जर आपण जसे फॅमिली डॉक्टर आपले असतात तसे फॅमिली फार्मर का असू नये, जिथं आपण हक्कानं हॅलो हा जिथं तो शेतकरी आणि ग्राहकामधला तो इतका स्ट्रॉंग बॉन्ड आणि ती विश्वासार्हता इतकी निर्माण व्हायला हवी, आणि ते पण ते कम्युनिकेशन किंवा इंटरॅक्शनच होणार आहे. मग अशा फार्म आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून फार्मला व्हिजिट करून शेतकऱ्यांना आपल्या तसे प्लॅटफॉर्म, विक्रीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आणि आपण हक्कानं त्या शेतावरती हे बाबा ही इज माय फॅमिली फार्मर, आणि असे काही फार्म आहेत, फार्मर पण आहेत पुण्यामध्ये, काही ठिकाणी हे सुरू पण आहे ह्याच्या नॅचरल फार्मिंगच्या माध्यमातून, पण ते तेवढ्या प्रमाणात नाही आहे आणि ते कुठं ना कुठं तरी त्याला बॉटलनेक्स आहेत. तर त्या प्रोसेस किंवा त्या बॉटलनेक्स आपण क्लिअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा बॉन्ड किंवा हा गिव्ह अँड टेक जर पोहोचवता आलं आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, त्याच्यासाठी प्रयत्न करायला. हॅलो. हा बोला ना. हा, मला मगाच ते कॉलबॅक प्रॉडक्टच्या वरती अजून एक छोटासाच उपप्रश्न विचारायचा आहे की ते कॉलबॅक म्हणजे नुसतं प्रॉडक्ट मागे घेतात तर पैसे पण परत देतात का? पैसे आधी परत द्यावे लागतात. प्रॉडक्ट कॉल बॅक करतोय त्यावेळेला पैसे हे करून, आता कसं आहे की प्रॉडक्ट कॉल बॅक करतोय म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्या अनुषंगानं, पैसे द्यावेच लागतात. त्याच्याबरोबर प्रॉडक्ट कॉल बॅक होतो आणि जो मार्केटमध्ये स्टॉक अवेलेबल आहे तो पण काही प्रोडक्ट वापरलं गेलं असेल तर मग काय करायचं? प्रॉडक्ट जर काही मध्ये कालावधीमध्ये वापरलं असेल तर काय?
वापरलं गेलं असलं तर त्याच्यावरती अजून आपल्या स्टँडर्डच्या याच्याप्रमाणे कुठलेही कारवाईचं हे नाही आहे. फक्त जबाबदारी निश्चित करून सर्टिफिकेशन बॉडीची आणि प्रोड्युसरची जबाबदारी निश्चित करून अपेडा त्याच्यावरती कारवाई करू शकतो. म्हणजे सर्टिफिकेशन बॉडीच्या अंडर अशा सिक्वेन्शियल गोष्टी घडत असतील तर सर्टिफिकेशन बॉडीचे मान्यता पण रद्द केली जाते आणि जो प्रोड्युसर आहे त्या प्रोड्युसरला म्हणजे त्याचं सर्टिफिकेट कॅन्सल केलं जातं. ही एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. ग्राहक मंचाच्या माध्यमातून याच्यावरती कारवाई होऊ शकते आणि त्याचे कम्पन्सेशन मिळू शकतं आपल्याला. अच्छा, मध्ये जेव्हा कोविड लॉकडाऊन होतं तेव्हा भरपूर फार्म टू हाऊस असे स्कीम्स आपोआपच निर्माण झाल्या. हाऊसिंग कॉलेजनी डायरेक्टली फार्मर्स कडून बऱ्याच गोष्टी मागवल्या, ट्रक्स आले, त्यांनी घरापर्यंत आणून दिलं, ते फारच छान झालं. पण म्हणजे मला तेवढंच एक म्हणायचं की त्याच्यामध्ये फार्मर्सला पूर्ण पैसे मिळाले, ग्राहकाला काय फारसा फायदा नाही मिळाला. चांगलं प्रोडक्ट मिळालं एवढंच एक समाधान होतं. तर काही ग्राहकाला पण फायदा होईल असं काही जर मधला हे होऊ शकत असेल तर मग असा प्रॉडक्ट डायरेक्टली घेणं जरा ग्राहकाला पण थोडं परवडेल अशा व्हॅल्यू द्यायला हरकत नाहीये. व्हॉट इज युअर ओपिनियन? व्हेरी गुड क्वेश्चन डॉक्टर. याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो, आपल्याला कसं आहे की हा कुणी एकाने घेण्याचा डिसिजन नाही आहे. ह्याच्यासाठी दोन पार्टी समोरासमोर आणि त्याच्यामध्ये निगोशिएशन्स आणि फायनल डिस्कशन आणि दोघांच्या विन विन सिच्युएशनमध्ये आपण असे म्हणूनच म्हटलं की आपल्या ग्रुपच्या माध्यमातून असे प्लॅटफॉर्म जर आपण अवेलेबल केले तर ती जी मधली लिंक आहे किंवा चेन आहे ते ब्रेक करून कस्टमरला आणि शेतकऱ्याला दोघांनाही त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपण एक वेगळ्या पद्धतीची सिस्टीम डेव्हलप करू शकतो. कमीत कमी पायलट तरी हे करून त्याचे जे रिझल्ट आहेत किंवा त्याचे जे रिडिंग्स आहेत त्याच्यामध्ये काय चुका होतात किंवा एरर्स जे असतात ते आपल्याला रेक्टिफाय ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम करून एक चांगली फुलप्रूफ सांगता येते. म्हणजे जर सहवर्धन या ग्रुपने जर उद्या ठरवलं की हे फॉर एक्झाम्पल घेतोय की तुमच्या फार्म वरून घ्यायचं, तर मग काय पर्सेंटेज तुम्ही देऊ शकाल कमी, असं काहीतरी सांगाल तर बरं पडेल पुढच्या वर्षीपासून. व्हेरी गुड क्वेश्चन. आता मी काय म्हणतो तर तुम्हाला मी मार्केट रेटमध्ये म्हणजे आज समजा तुम्ही 50 रुपये किलोने केळी विकत घेत असाल किंवा 50 रुपये डझननं केळी विकत घेत असाल इनऑर्गॅनिक किंवा ट्रॅडिशनल वेनं जसे हे केलंय, मला तेवढेच पैसे द्या, मी तुम्हाला घरपोच आणून देईन. आणि ह्याची गॅरंटी असेल जर तुम्हाला प्रॉडक्ट पसंत नाही पडलं. आता बघा हा आपण पायलट म्हणून करतोय, याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम. ती प्रोसेस किंवा ती सिस्टीम आणखी रिफाईन करता येईल आपल्याला. पण असे काही फार्म आहेत त्या फार्मच्या माध्यमातून जे सर्टिफाईड ऑर्गॅनिक फार्म आहेत त्या फार्मच्या माध्यमातून आपण त्यांना अप्रोच करून आपण मी माझ्या अखत्यारीतले असलेले म्हणजे माझ्या अंडर जवळजवळ 1100 एकरचे ऑर्गॅनिक फार्म आहेत. त्या 1100 एकरमधून मी हे इनिशिएटिव्ह मी नक्की घेऊ शकतो की मार्केट रेटमध्ये आता ट्रॅडिशनल प्रॉडक्ट तुम्ही खरेदी करता त्या रेटमध्ये तुम्हाला मी ऑर्गॅनिक सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट अवेलेबल करून देऊ शकतो. ओके. म्हणजे जो दुप्पट तिप्पट आपण विचार करतो ना किंवा ऑर्गॅनिक प्रॉडक्टला दुप्पट तिप्पट रेट द्यावे लागतात, तर ते न होता की जे आपल्याला ट्रॅडिशनल किंवा कन्व्हेन्शनल फार्मिंगचे जे रेट आहेत तेच रेट तुम्ही ऑर्गॅनिक फार्मरला जरी दिले तरी तो आनंदाने ही विल बी हॅपी टू लिंक विथ अस. हो, कारण त्याची ठराविक विक्री घरी बसून होणार आहे म्हणून तो हॅपी राहील कदाचित. नाही, आज सगळ्यात महत्वाची अश्युरिटी कसं आहे की त्याला जर माहित असेल की बाबा हा मी हे जे केळी उत्पन्न करतोय किंवा स्ट्रॉबेरी उत्पन्न करतोय तर त्याला मला हे एवढे पैसे मिळणार आहेत, त्याच्यासाठी मी मेहनत घ्यायला तयार आहे. कारण का शेतकऱ्याच्या डोक्यात सगळ्यात महत्वाचं भीती काय असते की ज्या वेळेला मी मार्केटमध्ये जातोय आजचा रेट जो आहे तो मला उद्या मिळेल ह्याची खात्री नसते.
आणि जर तुम्ही आपण ती अश्युरिटी जर दिली तर ही इज डेफिनेटली ही विल बी डेफिनेटली रेडी फॉर दॅट. आणि लक्षात घ्या, ज्या वेळेला 50 रुपयांना केळी आपल्याला इथं खरेदी काय मिळते ना, शेतकऱ्याला तेवढे पैसे मिळत नाहीत. ते सर्वसाधारणपणे 12 रुपये किंवा 15 रुपये किलोनं त्याच्याकडून खरेदी केली जाते. मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. थँक्यू व्हेरी मच. शिंदे साहेब आपल्या ग्रुपवरती आहेत ना? आहे ना. कारण आपलं कम्युनिकेशन नंतर राहिलं तर फार बरं होईल. डेफिनेटली सर. आणि सगळ्यात महत्वाचं, मी फक्त याच्या माध्यमातून बोलत नाही, पण जेवढे आपले संवर्धनचे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग काय असतं किंवा ऍक्च्युअली फार्मिंग काय असतं हे जर लाईव्ह जर बघायचं असेल किंवा अनुभवायचं असेल तर आय विल बी व्हेरी मच हॅपी टू हेल्प देम, की बाबा तुम्ही आपला फार्म समजून कोविड पिरियड जाऊ दे, भेट द्या. कोविड पिरियड गेल्यानंतर आपण जरूर नक्कीच आपण नाही आपण ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपण हे डेफिनेटली करू. आणि तो जो कनेक्ट कोविडमुळे एक गोष्ट चांगली झाली की कोविडमुळे एक गोष्ट चांगली की लोक वाटेल त्या किमतीला भाजी घेतात, हे नक्की झालं. आता डेफिनेटली ऑर्गॅनिक नसली तरी सुद्धा भाजी दुप्पट किमतीने लोक घेत होते. ऑर्गॅनिक दिली तर लोक नंतर कोविड नंतर ऑर्गॅनिक असेल तर नक्कीच कोविडचा फायदा आहे. नाही ऍक्च्युली जयंत सर काय झालं बघा, दॅट वॉज अ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्यावेळेची परिस्थिती तशी होती आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये आपली पोळी भाजून घेतली, पण शेतकऱ्यापर्यंत ह्या गोष्टी खूप कमी पोहोचल्या. ते नेहमीच आहे, ते नेहमीच आहे. आपणच त्याचे प्रयत्न केले पाहिजे. डेफिनेटली. म्हणूनच म्हटलं की आपण जे शहरी ग्राहक आहोत त्यांनी जास्तीत जास्त हा टायअप करणं गरजेचं आहे आपल्या स्वास्थ्यासाठी. आणि जी अश्युरिटी आपण मागतो ना, ती अश्युरिटी ज्या वेळेला तुम्ही तो कनेक्ट असेल ना, तर त्यावेळेला तुम्ही कधीही त्या तुमच्या फॅमिली फार्मरच्या फार्मवरती जाऊन अचानक म्हणू शकता बाबा मला यायचं होतं माझ्या फार्मवरती. आणि तो रॅपो एकदा झाल्यानंतर थोडंसं इको टुरिझम पण होईल त्यामुळे. इको टुरिझम पण होईल आणि इको टुरिझम पण होईल त्यामुळे. हा बरोबर, इको टुरिझम पण होईल. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, टू नो युअर फूड, म्हणजे तुमचं जेवण जे आहे जे आपण खातोय ते कुठे येतंय ते तुम्हाला माहिती होईल. की आता बघा, हा खूप मोठा आणि संशोधनाचा विषय आहे. हडपसरच्या त्या इम्प्रेस गार्डनच्या शेजारी एक छोटासा नाला वाहतो. सकाळी भाज्याचे अगदी पहाटेच्या वेळेला भाज्याचे 5 ते 6 टेम्पो तिथे लागलेले असतात. का लागलेले असतात माहिती, तिथं कुठलेही ग्राहक येऊन खरेदी करणार असतात. त्याचा अजून शोध लागला नाही. पण होते कसं, आपण जी भाजी खरेदी करतो ती अशा ठिकाणी धुतली जाते बघा. I'm making a bold statement, but I have witnessed that. That's why I'm saying to know where your food comes from, that is most important. करेक्ट, अगदी बरोबर. रणजित, आपली वेळ संपत आली आहे अनफॉर्च्युनेटली. सेशन खूपच छान झालं, सर्वांना माहिती मिळाली. मला फक्त एक लास्ट प्रश्न विचारायचा होता वेळ असला तर, की पुण्याच्या आसपासचे, निदान पुणे मुंबई मेन शहरांच्या आसपासचे ऑर्गॅनिक सर्टिफाईड फार्म्स कुठे आहेत आणि किती आहेत याचं मॅपिंग झालं असेलच, त्याची माहिती आपण संवर्धनवर टाकू शकू का? टाकू शकतो. पण हे बघा, आपण ज्या वेळेला पुणे आणि मुंबईचा विचार करतो ना, तरी या आवाज येत नाही. हॅलो, आपण त्याचं मॅपिंग पण आहे आपल्याकडं. फक्त आपण जो अपेक्षित आपल्याला जे आहे की नाही, आपण जो कनेक्ट एक्सपेक्ट करतोय तो या पट्ट्यामध्ये कमी मिळेल आपल्याला. हॅलो, हा कमी आहे म्हणता तुम्ही? कमी नाही, हे प्रोफेशनल फार्म आहेत. हे जे फार्म आहेत ना, एकतर आयदर दे आर कनेक्टेड ऑर ओन्ड बाय सुपर मार्केट्स. अच्छा, असं आहे.
ओके, म्हणजे उद्या त्यामुळे आपला संवर्धननी ऍक्सेस कमी असेल. उद्या संवर्धन तर्फे आपण काही ठराविक ठिकाणी भेटी द्यायच्या म्हटलं तर आपल्याला काही रिसोर्स. हॅलो दूर जावं लागेल. हॅलो. हॅलो हा, मी हा म्हटलं उद्या जर संवर्धन तर्फे भेटी द्यायच्या ठरल्या तर ते कुठे कुठे जायचं, ही ठिकाणं शोधण्यासाठी काही मार्ग आहे का? आहे ना. ज्या वेळेला आपल्या जे अपेडाची वेबसाईट आहे ना, त्याच्यावरती हे सगळे प्रोड्युसरचे डिटेल्स आहेत. म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांची पूर्ण माहिती तिथं अवेलेबल होते. नसेल तर जे सर्टिफिकेशन बॉडीज आहेत त्यांच्या मार्फत आपण हे मागून घेऊ शकतो. आणि आय हॅव व्हेरी गुड कनेक्ट विथ आपल्या आसपासच्या सर्टिफिकेशन बॉडीजला कनेक्ट असल्यामुळे आपल्याला ती माहिती मिळू शकते आणि आपण त्या फार्मपर्यंत पोहोचू शकतो. ओके, व्हेरी गुड. आज खूपच महत्वाची आणि अगदी चांगली एक माहिती. शेवटचा एक प्रश्नासाठी वेळ आहे. छोटासा question. हा प्लीज. हा, तर ते परदेशांमध्ये नॅचरल फार्म्स वरती इको टुरिझम म्हणून प्रॉडक्ट, म्हणजे समजा स्ट्रॉबेरी फार्म असेल तर थोडेसे स्ट्रॉबेरी लोक खाऊ शकतात, जास्ती खाऊ शकत नाहीत कारण पोट बिघडतात. तर थोडेसे हाताने तोडून खाऊन बाकीचं जे प्रॉडक्ट विकत घेण्याची अशी फॅसिलिटी आपण जर करू शकलो तर इको टुरिझम आणि डायरेक्ट विक्री असं दोन्ही होऊ शकेल असं मला वाटतं. आणि तोडायला पण लोक लागणार नाहीत. तुमचं सेशन खूप चांगलं आहे आणि याच्यावरती नक्कीच आपण पॉझिटिव्हली हे करूया त्याच्यामध्ये. आणि हॅलो. तीन बोला फार्म असे सुमती. आहेत. नाही त्यांचं होते. हा, तीन एक हॅलो. फार्म इन अँड अराउंड आपल्या पेरीफेरीमध्ये 50 किलोमीटरच्या आसपास तीन फार्म असे आहेत की जिथं आपण हक्कानं आपला फार्म म्हणून जाऊ शकतो. आणि मी काय म्हणतो की समजा मी जरी तिथं नसेन, संवर्धन कडून जरी कोण आला असेल तर दे आर वेलकम ऑन देअर ओन फार्म. सुमतीजी बोला. हॅलो. हा बोला ना. हॅलो रणजित सिंग. हा नमस्कार. नमस्कार आपलं मॅडम. आता नमस्कार ते मॅडम, बोला. ऑर्गॅनिक सर्टिफिकेटचा चाललाय विषय. 100% ऑर्गॅनिक म्हणजे आता आपण बागेत जे घरात जे करतो ते 100% ऑर्गॅनिक नसणार, तर आपण केमिकल मारलेली भाज्या घालतो. आता जस्ट जैन सर का कोणीतरी बोललं ना, त्याच्यामध्ये आपण केमिकल मारलेल्या बाहेरच्या भाज्या घालतो आपण घरातले काय खत करताना. पण तुम्ही फार्मर्स लोक काय करतात, शेतकरी लोक, की ऑर्गॅनिक म्हणजे त्यांचं काय की मला वाटतं गोमूत्र, शेण आणि वाळलेल्या पाल्याचं असतं का अजून काय, म्हणजे विषमुक्त. ऑर्गॅनिकचा खरा अर्थ म्हणजे ते कुठल्या बेसवर म्हणजे ह्याच्यावर करतात फार्मिंग, असं मला विचारायचं हे होतं. बघा, ऑर्गॅनिकचा बाय ऐकू आलं का डेफिनेशन. माझा प्रश्न सर? हा, हॅलो. आला लक्षात, माझ्या लक्षात आला. आता मी त्याचं उत्तर याच्यापूर्वी पण दिलं होतं आणि आता पण पुन्हा अधोरेखित करतोय की ज्या गोष्टी आपण ट्रेस बॅक करू शकत नाही त्या गोष्टी वापरता येत नाहीत. आता साधं सोपं हे करून घ्यायचं झालं तर जीवामृत आपण ट्युबर्सला लाईव्ह जे हार्वेस्ट करायच्या आधी पण कमीत कमी 3 महिने देऊ शकत नाही, जीवामृत जरी ऑर्गॅनिक असलं तर. का तर त्याच्यामध्ये शेण आणि आपण गोमूत्र वापरतो आणि ऑर्गॅनिकच्या संज्ञेप्रमाणे ते एजिंग केल्याशिवाय आपल्याला ते वापरता येत नाही. म्हणजे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट असं जे तुम्ही म्हणता कन्सेप्ट, तर ऍक्च्युअली म्हणजे कशावर, कुठल्या बेसवर, असं मला विचारायचं होतं. ऑर्गॅनिकच आहे म्हणजे आता जसं शेतकरी लोक काय पालाभाजी घालत नाहीत बाहेरचा, आणि पण त्यांचं काय म्हणजे तुम्ही काय वापरता किंवा कशावर आम्ही म्हणजे विश्वास त्यांचा ठेवायचा किंवा ते काय वापरतात कसं कळणार? मला विचारता आलं नाही ते, पण म्हणजे हा मॅडम, याचं उत्तर लाईव्ह डेमोवरती पण मी नक्की देईन माझा. आणि आता इथं द्यायचा प्रयत्न करतोय. आपण काय करतो, न्यूट्रिशन मॅनेजमेंटसाठी क्रॉप रोटेशन, त्याच्यानंतर बायोडायनेमिक कंपोस्ट, परत जो काही मल्च असेल तो वापरला जातो. दुसरी गोष्ट, कंपोस्ट गाईचं किंवा जनावरांचं जे खत आहे ते एजिंग करून वापरलं जातं. म्हणजे कमीत कमी 3 महिन्यांचं ते प्रोसेस आहे, जे व्यवस्थित
त्याचं कंपोस्ट झाल्यानंतर आता ती प्रोसेस आपल्याला त्याच्यामध्ये लिहावी लागते की बाबा मी या दिवशी कंपोस्टिंग करायला घातलं, त्याच्यामध्ये हे थर दिले, असे त्या आपल्या ऑर्गॅनिक फार्मिंगच्या डायरीमध्ये लिहावं लागतं. आणि जे वापरायचं असेल तर ते 4 महिने आधी मला त्याची प्रोसेस सुरू करावी लागते. आणि ज्या वेळेला स्प्रे असतील तर स्प्रे जास्तीत जास्त हा येतोय का आवाज? हा, स्प्रेइंग मटेरियल जे आहे तर त्याच्यासाठी फक्त जरा तुटक येत होता. हा, स्प्रेइंग मटेरियल म्हणजे जिथं जसं दशपर्णी अर्क असेल किंवा तुमचे ट्रॅप क्रॉप असतील, ट्रॅप्स असतील, याचे स्टिकी ट्रॅप्स आणि मित्रकिडे आहेत, त्याचं संवर्धन आणि वाढ ह्याच गोष्टी आपल्याला वापरता येतात. नसेल तर सर्टिफाईड ऑर्गॅनिक स्प्रेइंग मटेरियल घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय ते वापरता येत नाही. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो, म्हणून आपण त्याला ऑर्गॅनिक हे वापरून तयार करतो, त्याला ऑर्गॅनिक म्हणतोय. बोला ना. एका प्रश्नासाठी वेळ आहे का? आणि मग आता ऑर्गॅनिक प्रॉडक्ट करताय, एकच सेकंड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट येणार, परंतु ते टिकावं म्हणून त्याला जे प्रोसेस करणार ती पण ऑर्गॅनिकच असणार मटेरियल वापरणार का? ऑर्गॅनिकच, प्रोसेस ऑर्गॅनिकच करावी लागते. कुठली ट्रेस बॅक टू ओरिजिनल. आपण याच लिंकला परत जॉईन करा. हॅलो, वेळ संपते, सर्वांनी याच लिंकला जॉईन करा परत. नाही ठीक आहे. माझ्या उशीर होतं का सर? नाही तर परत जॉईन करा. 10 मिनिटं अजून आपण एक्सटेंड करू सेशन, पण यूज द सेम लिंक टू गेट बॅक इन.